नमस्कार. उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण मिनिटात बनून तयार होणारे कुरकुरीत, क्रिस्पी आणि क्रंची असे मटार कबाब कसे बनवायचे ते बघणार आहोत. आपण याला मटार कबाब किंवा मटार वडे असे म्हटले तरीही चालू शकेल. तर अतिशय खायला स्वादिष्ट लागतात. लवकरच नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. प्रत्येक घरोघरी पार्टीचे नियोजन तर असणारच, त्यामुळे भरपूर लोकांसाठी झटपट होणारे हे वडे नक्की ट्राय करायला विसरू नका. चला तर मग वळूया आजच्या झटपट रेसिपीकडे. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासाठी आपल्याला 1 वाटी मटार लागणार आहे. आता वजनी माप ह्याचं 250 ग्रॅम आपण घेतलेलं आहे. आता 3 ते 4 व्यक्तींसाठीचे हे वडे आपले या 250 ग्रॅम मटारमध्ये बनतात. आता हे छान असं 4 ते 5 मिनिटं आपल्याला मंद आचेवर हा मटार छान असा वाफळून घ्यायचा आहे. फारही ह्याला शिजवायचा नाहीये. हे बघा, असा मऊ झाला की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. हे बघा किती छान असा आपला मटार शिजून तयार झालेला आहे. आता लगेचच गॅस बंद करूया आणि हा मटार जो आहे ना तो एका गाळणीच्या साह्याने गाळून घ्यायचा आहे. म्हणजे यातलं सर्व पाणी छान असं निथळेल आणि आपण जे बॅटर तयार करणार आहोत ते छान असं कोरडं होईल. आता हा मटार एका भांड्यामध्ये टाकून याला थंड करायला ठेवून देऊया. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 2 इंच आलं, 1 चमचा जिरे आणि धने आणि चवीपुरतं मीठ टाकून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. थोडंसं असं आपण हे जाडसरच वाटून घेतलेलं आहे. आता पेस्ट बनून तयार आहे, ही साईडला ठेवून देऊया. आपलं मटार सुद्धा थंड झालेला आहे. हा स्मॅशरच्या साह्याने किंवा वाटीच्या साह्याने अशा पद्धतीने आपल्याला हा रगडून घ्यायचा आहे किंवा बारीक करून घ्यायचा आहे. आता फारही याला सुद्धा बारीक करायचं नाहीये, कारण जेव्हा आपण हे मटार वडे खाऊ ना तेव्हा हा मटार जेव्हा तोंडात येतो तेव्हा फार छान टेस्ट लागते याची. असं अर्धवट बारीक करून घेतलेला आहे. आता 2 बारीक उभे चॉप केलेले कांदे सुद्धा आपण यामध्ये टाकून घेतलेले आहे. आता मिरची आणि जिऱ्याची पेस्ट सुद्धा आपण यामध्ये टाकून 2 चमचे आपण येथे कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे. यामुळे आपले वडे छान असे कुरकुरीत क्रिस्पी बनतात. आता येथे 1 वाटी म्हणजे 200 ग्राम मी बेसन पीठ घेतलेलं आहे. हे थोडं थोडं करून यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. हिवाळ्यामध्ये भरपूर छान असा हिरवागार मटार बाजारात मिळतो, त्यामुळे आपण वेगवेगळे पदार्थ मटारचे बनवत असतो, परंतु हा पदार्थ नक्की ट्राय करा. खायला अतिशय स्वादिष्ट असा लागतो. आता पीठ जेवढं शिल्लक राहिलेलं होतं बेसन पीठ ते सुद्धा आपण यामध्ये टाकून छान असा याचा घट्ट असा डो बनवून तयार केलेला आहे. आता याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. हातावर असे छोटे छोटे गोळे घेऊन याचे असे वडे थापून घ्यायचे आहे. हे बघा, जसे आपण साबुदाणा वडा थापतो ना अगदी तसेच वडे याचे सुद्धा आपण थापून घ्यायचे आहे. आता एक एक करून अशाच पद्धतीने आपण ह्याचे थोडे थोडे वडे थापून तळून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आहे. हे वडे फारही पातळ किंवा जाड करायचे नाहीये. मध्यम जाडीच्या आकाराचे आपल्याला इथे वडे तयार करून घ्यायचे आहे. आता 3-4 वडे मी तयार करून घेतलेले आहे. तेलही छान आपलं गरम झालेलं आहे. तेल गरम झालं की गॅस आपण मध्यम आचेवर करायचा आहे आणि हे वडे छान असे गोल्डन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे. हे बघा, लगेचच आलटून पलटून घ्यायचे आहे. छान असे वडे तेलावर तरंगतात आणि खुसखुशीत होतात. आपण बघू शकतात किती छान असा गोल्डन कलर आलेला आहे आपल्या वड्यांना. असेच एक एक करून सर्व वडे आपण छान तळून घेतलेले आहे. अजिबात तेलकट न होणारे वडे आपले मिनिटात बनून तयार आहे. तर या 31st ला नक्की ट्राय करा. ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर रेसिपी आवडली असेल ना तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. धन्यवाद.